नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चंदन आणि बीड जिल्ह्यात होणारी तस्करी हा काही नवीन विषय नाही आहे. कारण चंदनाच्या बाबतीत नेहमीच बीड जिल्हा हा बदनाम म्हणत होत चाललेला होता आणि आजही आहे. परंतु या चंदनाच्या तस्करीच्या संदर्भातून जी काही भूमिका शासनाकडून घ्यायला हवी किंवा ज्या पद्धतीचे या असे फिरणारे जे पुष्प आहेत, पुष्पराज झुकेगा नहीं साला, हे थांबवणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीची बीड जिल्ह्याला मिळालेली नैसर्गिक संपदा आणि जी नैसर्गिक संपदा बीड जिल्ह्याला जोपासायला हवी. कारण ज्या बाळाघाटाच्या पर्वतरांगांमध्ये ज्या काही खनिज, ज्या पद्धतीची व्यवस्था, निसर्ग व्यवस्था किंवा आयुर्वेदिक वनस्पत्या हे सगळ्या सापडतात, त्या पद्धतीने चंदनही महत्त्वाचं आहे. आणि चंदनाच्या संदर्भातून बीड जिल्हा पूर्णपणे हायलाईट झाला आहे. बीड जिल्ह्याने ज्या पद्धतीनं चंदन हा विषय पटलावर आला आहे आणि चंदनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी या बीड जिल्ह्यात समोर आल्या. अहो, लोकसभेचा निवडणुकीचा काळ आणि त्यावेळेससुद्धा एक भरलेली गाडी चंदनाची सापडावी म्हणजे किती डेअरिंग आहे आमच्या बीड जिल्ह्याच्या लोकांची. आणि खऱ्या अर्थाने ही बीड जिल्ह्याची डेअरिंग नाही आहे, तर हा बीड जिल्ह्याला लागलेला अभिशाप आहे. एकीकडं ऊसतोडीसाठी जाणारा मजूर वर्ग 6 महिने राबतोय, पर जिल्ह्यात जाऊन राबतोय, रक्ताचं पाणी करतोय, रक्त ओकतोय, तरीही त्याच्या पोटाची भ्रांती संपत नाही आहे. तर दुसरीकडं अशा चोट्ट्या चपाट्या करून, अशा पद्धतीचे गैरधंदे करून निर्माण झालेला दुसरा वर्ग, या अशा 2 दऱ्या आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु या 2 दऱ्यामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती पाहता खऱ्या अर्थानं जिल्हा कशा पद्धतीनं चालवावा आणि या जिल्ह्याला कशा पद्धतीची भूमिका असावी हे ठरवणारं पितृतुल्य नेतृत्वच नाही आहे. माननीय साहेब गेल्यापासून, म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यापासून जिल्हा जसं काय पोरखा झाला आहे. प्रत्येकाने आपलं आपलं कार्यक्षेत्र वाढवून घेतलं आहे आणि हे कार्यक्षेत्र वाटून घेतल्यामुळं कोण या गोष्टीला चालवणार आणि कशा पद्धतीने थांबवणार, ही परिस्थिती आता खूप मोठ्या शंकेच्या भोवऱ्यात सापडलेली. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याला एक पितृतुल्य नेतृत्व हवं आहे, की जे नेतृत्व प्रत्येक घटकाचा विचार करील, प्रत्येक भागामध्ये कशा पद्धतीनं विकास आणायचा आहे किंवा अडीअडचणी येत आहेत त्या सोडवायच्यात, या संदर्भातली भूमिका घेणारा पितृतुल्य वर्ग नेतृत्व कुठं आहे? कारण की आज सगळ्या ज्या काय भूमिका आहेत त्या भूमिका फक्त आपल्यापुरत्या आहेत, आपल्या मतदारसंघापुरत्या आहेत. त्यामुळं अशी बृहद विचार करून, बृहद विषयाशी निगडी करून कोणी आज रस्त्यावर यायला तयार नाही आहे. त्यामुळं ही जी भूमिका आज निर्माण झाली आहे बीड जिल्ह्याची, की ज्या पद्धतीनं हम करे सो कायदा, मग प्रत्येकजण ज्या पद्धतीच्या पिढ्या भरडत आहेत, ज्या पद्धतीच्या पिढ्या हिसकटत आहेत, त्या हिसकटणाऱ्या पिढ्या कुठंतरी सावरल्या पाहिजेत. वास्तविक स्वरूपात तरुणाईला ज्या पद्धतीची भूमिका, एक आदर्श रोल मॉडेल समोर यायला हवे. कारण की प्रत्येक गोष्ट करताना तरुणाईच्या समोर जेव्हा रोल मॉडेल असतील, जेव्हा एखादा आदर्श असेल, त्या पद्धतीची ती भूमिका ठरवली जाते. थोडक्यात म्हणलं तर अकलूजचं थोडंसं उदाहरण घेऊया. अकलूज ही ग्रामपंचायत आशिया खंडातील नंबर एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. परंतु तिथला विकास बघितला, तिथली परिस्थिती बघितली, तर आजही सगळ्यांना मोह आवरू नये असा तो विकास. आणि खऱ्या अर्थानं त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी काही भूमिका मांडण्यात आल्यात, त्या भूमिका खऱ्या अर्थानं हेवा वाटण्यासारख्या आहेत, विकासाच्या रेषा ठरवणार आहेत. पण आज काय होत आहे बीड जिल्ह्याच्या संदर्भात, आज काय होत आहे? आजही एकीकडं उपेक्षित, काबाड कष्ट करणारा, स्वतःचं रक्त ओकणारा असा एक श्रमिक वर्ग, आणि दुसरीकडं ही गुंडगिरी, अशा पद्धतीची तस्करी, अशा पद्धतीनं गैरमार्गाने आलेला पैसा, म्हणजे काही न काम करता सहज उपलब्ध होणारा पैसा, ही एक दुसरीकडं बाब आहे. मग या दोन्हीची जर तुलना केली तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या बीड जिल्ह्यामध्ये विकास व्हायला हवा किंवा ज्या पद्धतीची शासन व्यवस्था किंवा कायदा आणि सुव्यवस्था राहायला पाहिजे, त्या पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला का दिसत नाही? याचं कारण आहे की या सगळ्या गोष्टीची मर्म त्या पितृतुल्य
व्यक्तिमत्वावर अवलंबून असतात. यथा राजा तथा प्रजा. ज्या पद्धतीची राजा असते, आणि इतर राजा सगळे विखुरलेले आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या मतदारसंघापुरता विचार करतोय. बृहद विचार करून जिल्ह्याची भूमिका मांडणारा, जिल्ह्याचे विषय मांडणारा माणूस आज जिल्ह्याच्या परिस्थितीत आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की विधानभवनातून किंवा लोकसभेतून अनेक कल्याणकारी योजना येतात, अनेक योजनेची खैरात वाटली चालली आहे. कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती आज विचार केलं तर UP-सारखं गुंडशाहीचं राज्य सुधारित विषयावर येतो आहे. बिहारसारखा विषय की ज्या ठिकाणी गुंडगारीच विषय होतो, तेही सुधारण्यावरच्या मार्गावर आहेत. पण आम्ही ज्या जिल्ह्याला गडांचा जिल्हा म्हणतो, कवींचा जिल्हा म्हणतो, संतांचा जिल्हा म्हणतो, परंतु त्या जिल्ह्याची परिस्थिती आज या परिस्थितीला येऊन ठेपणं म्हणजे निश्चितपणे आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण की प्रत्येक गोष्ट जेव्हा आम्ही मांडतो, जेव्हा करतो, तेव्हा आम्हाला कोणाचा तरी धाक राहिला पाहिजे. आणि हा धाकच आज जिल्ह्यातल्या परिस्थितीतून गायब झाला की काय, अशीच परिस्थिती आज येऊन ठेपलेली आहे. वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टींची मीमांसा जे कोणी व्हिडिओ माझे मायबाप बघत असतील, म्हणजे या जनतेचे कैवारी म्हणून ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही दिला आहे, त्यांनी या गोष्टीची आत्मसमीक्षा केली पाहिजे. आणि वास्तविक स्वरूपात जिल्ह्याची परिस्थिती ही विकासामुख करायची की अशा पद्धतीने कायदा व्यवस्था बिघडलेली व्यवस्था करायची, हे तुमच्या हातात आहे. कारण की या सगळ्या गोष्टी जोपर्यंत या जिल्ह्यात व्यवस्था निर्माण होणार नाही, जोपर्यंत या जिल्ह्यात विषय निर्माण होणार नाही, ज्यापर्यंत या जिल्ह्यात विकास येणार नाही, तोपर्यंत जनता ही रस्त्यावरच आहे. त्यामुळं आपल्या या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठंतरी त्याला थांबवून खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या भूमिकेसाठी कोणीतरी पुढं आलं पाहिजे. स्वतः या जिल्ह्याचं एक उदात्त हेतूने नेतृत्व करून जिल्ह्याला ज्या गोष्टींची कमतरता आहे, ज्या गोष्टीवर जिल्हा मागं पडतो आहे, ज्या विषयांमुळं जिल्ह्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, त्या अडचणी सोडवणं गरजेचं आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेऊन, या सगळ्यांचं व्रत घेऊन पुढं येणारं व्यक्तिमत्व हे जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं विकासाची भूमिका ठरवेल. आणि जर हीच विकासाची भूमिका या पद्धतीनं होत राहिली तर येणाऱ्या पिढींनासुद्धा पुष्पराज झुकेगा नहीं साला हीच म्हणण्याची वेळ येईल. त्यामुळं सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी आणि सामाजिक परिस्थिती वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं जी काही गतवैभव काळात आमच्याकडं परिस्थित्या होत्या, संतांच्या भूमिका होत्या, गडांच्या भूमिका होत्या, या भूमिका अधोरेखित करून ह्यांचा विकास होणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीचे वारसे हे आमच्याकडूनच निघालेत. आम्ही ह्याला जपणं आणि सामाजिक परिस्थितीवर मांडणं ही आज काळाची गरज आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा विकास, जिल्ह्याची प्रश्न, जिल्ह्याची महती जोपर्यंत पटलावर येत नाही, जोपर्यंत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आळा बसत नाही. कारण की सगळ्या गोष्टींची सुरुवात जी झालेली ही सुरुवात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेली आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये अशी वाढणारी गुन्हेगारी जोपर्यंत आम्ही या टोक्यात आणत नाहीत किंवा जोपर्यंत या अशा पांढरपेशा लोकांना आम्ही थांबवत नाहीत, तोपर्यंत या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासाची भूमिका ही मांडता येणार नाही. मागं थोडासा विषय झाला होता की ज्या पद्धतीनं कॉपर चोरी हा विषय मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात वाढू लागला होता. आणि जेव्हा नवनीत कावत हे नवीनच SP म्हणून, पोलीस अधीक्षक म्हणून या बीड जिल्ह्यात रुजू झाले, त्यावेळेस या संदर्भातून काय भूमिका घ्याव्या आणि कशा पद्धतीनं यांना रोखण्यात यावं याच्यासाठी त्यांनी एक वेगळं पथक नेमलं होतं. त्या पद्धतीनं जर जिल्ह्यातल्या या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी LCB तर आहेच, पण एक विशेष असं काही पथक नेमता येतं का, अशा पद्धतीची काही भूमिका मांडता येते का, याचा निश्चित विचार शासनाने करावा. आणि ज्या पद्धतीनं बीड जिल्हा हा वाऱ्यावर सोडण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीने भूमिका ही बदलत चाललेली आहे आणि झुकेगा नाही साला असे म्हणणारे जे निर्माण झालेले आहेत, म्हणजे पुष्पासारखे चंदन तस्कर, त्यांना कुठंतरी आळा बसावा, हीच आता सर्वसामान्य मागण्याची लोकांच्या मनातली खरी निकड आहे. आणि ही निकड आम्ही पूर्ण करावी अशी जबाबदारी आता शासनाची आहे. नेमकं या संदर्भात काय पावलं उचलत आहे आणि या पद्धतीची चोरी, या पद्धतीची चंदन तस्करी आम्हाला कशा पद्धतीने रोखता येईल. कारण या सगळ्या गोष्टींची जरी मीमांसा केली तर शेवटी आमच्या हातात काय येतं, ती निराशा येऊ नये
एवढीच विनंती. विषय आवडला असेल तर निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याला याबद्दल काही प्रतिक्रिया मांडायच्या असतील तर निश्चितपणे कॉमेंट्स बॉक्समधून मांडून आमचं मनोधैर्य वाढवा. नमस्कार.